आता नाशिकमध्ये जाऊन नाशिकमधून बातमी। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळ्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। देव नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलाय, तर जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। तर ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या पावसाचं पाणी घुसतं, त्यामुळे शेती पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय। तर इकडे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात सुद्धा भीमाशंकर परिसरात जोरदार पावसाने हाहाकार माजवलेला आहे। इकडे डोंगरकडांवरील ओढे असतील किंवा नाले असतील ते अगदी दुथडी भरून वाहताना दिसतात। तर भीमा नदीला सुद्धा पहिल्याच पावसामध्ये आता पूर आलेला आहे। इकडे माळशिरस तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय। माळीनगर पूर्व भाग हा पूर्णपणे जलमय झाल्याचं चित्र आहे। तर नीरा नदी ही दुथडी भरून वाहताना दिसते। तर नदीकाठच्या 20 घरांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे आणि 85 कुटुंबांचं यापूर्वी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। इंदापूर तालुक्यामध्ये सलग 5 ते 7 दिवस हा पाऊस पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं चित्र आहे।